संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 266 खासदारांनी शपथ घेतली। गुजरात, आसाम, मध्य प्रदेशसह 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 266 खासदारांनी शपथ घेतली। संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। आज महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगालसह 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 278 खासदारांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल। आज इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी 10 वाजता बैठक। लोकसभा अध्यक्षपदावर रणनीती ठरवण्यासाठी बैठक असेल, ज्यामध्ये सभापती आणि उपसभापतींची निवड प्रक्रियेची रणनीती ठरेल। आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक। विधानसभा जागा वाटप आणि पुढच्या रणनीती संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर। भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी दोन्ही नेते दिल्लीत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून परदेश दौऱ्यावर जाण्याआधी मनसे नेत्यांना राज ठाकरेंच्या सूचना। सगळे नेते विधानसभा निहाय आढावा घेणार। जातीपातींचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे। जातीपातीत विष कालवलं तर उत्तर प्रदेश, बिहार सारखा हिंसाचार महाराष्ट्रात सुरू होईल, राज ठाकरेंनी भीती व्यक्त केली। आदित्य ठाकरेंच्या मनसेवरील सुपारीबाज पक्ष टीकेवर प्रतिक्रिया देण्यास राज ठाकरेंचा नकार। पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या, अशी प्रतिक्रिया दिली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन। आम्ही धमकीला भीक घालत नाही, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली। राज्याच्या विकासाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती। नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली। दिल्लीतल्या निवासस्थानी या दोघांमध्ये भेट झाली। मेघालयचे मुख्यमंत्री संगमा यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली। मेघालयमधल्या विकास कामांबद्दल दोघांमध्ये चर्चा। शरद पवारांचं वक्तव्य फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। तर अजित पवारांसोबतचं कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नसल्यानं त्यांनी आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली, मिटकरींचं वक्तव्य। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानंच ठाकरे गटाला मोठी अडचण निर्माण केली आणि म्हणून ते बोंबाबोंब करतायत। शिवसेना आमदार संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। पालकमंत्री असताना पुण्यामध्ये ड्रग्जसारख्या घटना घडल्या नाही, या मंत्री चंद्रकांत पाटलांच्या दाव्याचा भुजबळांकडून समाचार। विरोधक बोलले तर ठीक, बरोबरच्या लोकांनी बोललं तर कसं चालेल, भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना सवाल। चंद्रकांत पाटलांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात पुण्यामध्ये अंमली पदार्थ, डान्स बार, पब्स, हप्ता वसुलीला उधाण। मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर आरोप। चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली होती। पुणे ड्रग्ज प्रकरणातील 8 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी, सत्र न्यायालयाचे आदेश। काल समोर आलेल्या पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर लिक्विड लाऊंज हॉटेल विरोधात मनसे आक्रमक। हॉटेलच्या बाहेर मनसे विद्यार्थी सेनेचं आंदोलन। विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज आणि पब्सचं माहेरघर अशी होतीये। याला सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार। जयंत पाटील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। अभिनेते रमेश परदेशी पुणे ड्रग्ज प्रकरणात पुन्हा आक्रमक। ड्रग्ज घरापर्यंत यायची वाट पाहताय का? आपण पुणेकर म्हणून काही करणार की नाही? फेसबुक पोस्टद्वारे अभिनेत्याचं आव्हान। आपण पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्या नाहीत असं सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी लक्षात घ्यावं, जानेवारी ते मे 2023 5 महिन्यात राज्यामध्ये तब्बल 7,000 कोटींचं ड्रग्ज सापडलंय। रोहित पवारांचा ट्विट करत चंद्रकांत पाटलांना टोला। सतत घडणाऱ्या घटनांमुळे पुण्याचं नाव बदनाम होतंय। राज्य सरकारनं नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे। पुणे प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया।
पुणे अपघातात मृत्यू झालेले अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। विवेक कोल्हे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीच्या उमेदवार महेंद्र भावसार यांना मतदान करण्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफर। महेंद्र भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांचा आरोप। अकोल्यातील भाजपचे युवा नेते वैभव मोहोर यांच्यावरती जीवघेणा हल्ला। चांदूरला परतत असताना ही घटना घडली। हल्ल्यामध्ये मोहोर गंभीर जखमी। अंधेरी पश्चिम लोखंडवाला बॅकरोड परिसरात जॉगर्स पार्कमधील अनधिकृत धार्मिक स्थळावर पालिकेकडून तोडक कारवाई करण्याचे हायकोर्टाचे आदेश। अकोल्यामध्ये एका बॅनरची मोठी चर्चा। अकोला महापालिकेत सर्वात भ्रष्ट नेता कोण असे बॅनर शहरातल्या मध्यवर्ती चौकांमध्ये अज्ञातांकडून लावल्याची माहिती। भाजपमधल्या अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा। येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ कोण कोणाला आवर घालू शकतो। 3-4 समाजाच्या जोरावर हवेत कोणीही उडू नका। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू। भरत गोगावलेंचा संजय राऊतांवर निशाणा। जालन्यामध्ये एसआरपीएफ पोलिसांची गेल्या 5 दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू। पावसामध्ये ही भरती प्रक्रिया घेण्यात आली। घटनेचा व्हिडिओ समोर। गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी। मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक घोषणाबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात। भंडाऱ्यामध्ये जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी शासनाच्या वतीनं लावण्यात आलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नावच नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यादरम्यान महायुतीत दरी निर्माण। 547 कोटींच्या विकास कामाच्या भूमिपूजनाला भाजप नेत्यांना निमंत्रण नसल्याचा सुनील मेंढेंकडून गंभीर आरोप। महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव, मेंढेंचं वक्तव्य। भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसनं काळे झेंडे दाखवले। भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद चौकातली घटना। युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। नागपूरमध्ये वारकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। सुरगावमधील प्रस्तावित कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। जालन्यातील रायगव्हाण गावामध्ये ओबीसी नेते वगळता अन्य राजकीय नेत्यांना गावबंदी। गावात फलक लावला, मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलंय। मनोज जरांगेंकडे पिस्तूलधारी असल्याचा छगन भुजबळांचा आरोप। वाळू माफिया अजून कोणते माफिया जरांगेंसोबत? भुजबळांचा जरांगेंना प्रत्युत्तर। आम्ही कुठे सांगितलं तलवारी काढा, प्रश्न विचारायला शिका, जागृत व्हायला शिका असं सांगण्यासाठी उदाहरणं दिली जातात। त्यांनी आता शाळेत जायला पाहिजे। छगन भुजबळांचा जरांगेंना प्रत्युत्तर। मनोज जरांगे यांचे माजी सहकारी डॉक्टर रमेश तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं। मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोध केल्यानं काळं फासण्यात आल्याचा तारक यांचा आरोप। जालन्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधात निदर्शनं। मराठा ओबीसींमध्ये दंगल घडवण्यासाठी हाके यांचं आंदोलन। जय भीम संघटनेचा आरोप। हाकेंनी आरएसएसची सुपारी घेऊन उपोषण केल्याचा जय भीम संघटनेचा आरोप। राज्यामध्ये लवकरच राईट टू हेल्थ कायदा येणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। स्वाईन फ्लूच्या चाचणीचे दर ठरवण्यासाठी समिती स्थापन। आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 12 जणांची समिती गठीत। ही समिती चाचणीचे दर निश्चित करेल आणि त्याचप्रमाणे उपाययोजनाही सुचवेल। पंतप्रधानांसाठी फुटपाथ मोकळे करता, मग मुंबईकरांसाठी का नाही? फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे ताशेरे। स्वच्छ आणि मोकळे फुटपाथ हा नागरिकांचा मूलभूत अधिकार देण्यात प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव, हायकोर्टानं सुनावलं। सोलापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश आणि शालेय साहित्य न मिळाल्यानं ठाकरे गट आक्रमक। जळगावमध्ये आमदार मंगेश चव्हाणांचे समर्थक आक्रमक। जोडे मारत महाविकास आघाडीचे नेते किसन जोरवेकरांच्या पुतळ्याचं दहन केलं। जोरवेकरांनी मंगेश चव्हाणांचं नाव न घेता जीवे मारण्याची धमकी दिली होती।
आषाढी वारी आली तरी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच, फेस कमी न झाल्यास एकही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही, इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांचा इशारा। नवी मुंबईच्या एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील पाईपलाईन कापल्यामुळे माथाडी वर्ग आक्रमक, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद केलं। कोल्हापुरात अंगणवाडी सेविकांचं गाजर दाखवा आंदोलन, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 10,000 रुपयांची वाढ करण्याची मागणी। संकेश्वर बांदा मार्गावरच्या टोल नाक्याला आजरा परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध, आमच्याच जमिनी घेऊन टोल आकारण्याची कोणती वृत्ती, शेतकऱ्यांचा सवाल। पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भीषण अपघात, भरधाव कारनं तिघांना चिरडलं, आरोपी चालक ससूनचा डॉक्टर असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती। पुण्यामध्ये स्वराज्य पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची सारथी संस्थेत धडक, सारथी संस्थेतील प्रलंबित मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्रमक। परभणीच्या जिंतूरमध्ये एका तरुणाकडून पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाकडून जिंतूर बंदची हाक, पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल केलाय। शिष्यवृत्ती मिळत नसल्यानं पुणे ते मुंबई लॉंग मार्च, सारथी, महाज्योती आणि बार्टी संस्थांशी संबंधित पीएचडी धारक विद्यार्थ्यांचा निर्णय, अधिवेशन काळात मुंबईमध्ये दाखल होणार। कोयना प्रकल्पग्रस्त 2 जुलैला विधिमंडळावर लॉंग मार्च काढणार, 1970 पासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची नवी मुंबईतील अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाचा आरोप। यवतमाळमध्ये शेतकरी पुत्राचं शहरातील विविध भागात फलक लावत लक्षवेधी आंदोलन, शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळत नसल्यानं शेतकरी पुत्राचं आंदोलन। वर्ध्यामध्ये अंशकालीन परिचारिकांचं धरणं आंदोलन, परिचारकांना 10,000 रुपये एकत्रित मानधन देण्याची आयटकची मागणी, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं। वाशिमच्या अनसिंगच्या ग्रामीण रुग्णालयात पावसाचं पाणी साचलं, रुग्णांसह कर्मचाऱ्यांचेही हाल। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंत्री गुलाबराव पाटील यांची शेतकऱ्यांसाठी भेट, जळगावातील 3,000 मजूर आणि शेतकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासह राहण्या खाण्याची व्यवस्था करून देत वारी रवाना। काही काळासाठी आलेल्या अपप्रवृत्तीमुळे गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेल्या लातूर पॅटर्नचा नावलौकिक खराब होणार नाही, यातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, लातूरच्या विद्यार्थी आणि शिक्षकांची मागणी। नीट पेपर फुटीतला आरोपी गंगाधर मुंडेशी एबीपी माझाचा संवाद, माझाच्या प्रतिनिधीला आरोपी गंगाधरकडून धमकवण्याचा प्रयत्न, आरोपी गंगाधर मुंडे सध्या गुरुग्राममध्ये असल्याची पोलिसांची माहिती। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवीन अपडेट समोर, या प्रकरणात दुसरा आरोपी संजय जाधव अटकेत, 4 पैकी 2 आरोपींना पकडण्यात लातूर पोलिसांना यश, तर दोघांचा शोध सुरू। पंढरपूर ते कुर्डुवाडी रस्त्यावर वाहन चालकांना जीवावर उदार होऊन गाड्या चालवाव्या लागतात, रस्त्याचं काम एका तुकड्यात अडवण्यात आलंय आणि त्यामुळे खड्ड्यात दुचाकी ते मोठं वाहनही अडकतायत, प्रशासनाचं लक्ष नसल्याचा नागरिकांचा आरोप। यवतमाळमधील सशस्त्र दरोड्यातील 2 दरोडेखोर अटकेत, 8 जूनला यवतमाळच्या संतोष पांडेच्या घरी दरोडा टाकून 33,50,000चा मुद्देमाल चोरला, या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तपास करत 2 दरोडेखोरांना अटक केली। यवतमाळमधील पोफाळीमध्ये 20 लाखांचा गुटखा जप्त, यामध्ये 14,61,000च्या गुटख्यासह वाहन असा एकूण 20,61,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोफाळी पोलिसांची कारवाई। प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या 100 बसगाड्या मुंबईतील नायगाव नजीक अशोक लेलँडच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जमा, अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्यानं वाहनधारकांचं भर पावसात धरणं आंदोलन। इंदापूरच्या राजवाडीमध्ये 15 वर्षीय मुलगी विहिरीत बुडाली, विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून पडल्याचा अंदाज, मुलीचा मृतदेह विहिरीबाहेर काढला। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीमध्ये जलपर्यटनाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या पत्रकारांच्या बोटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, लाईफ गार्ड आणि पोलिसांनी धाव घेत पत्रकारांचे प्राण वाचवले। धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाड कोसळलं, काही कामगार थोडक्यात बचावले,
झाडामुळे कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा रस्ता बंद. नांदेडमध्ये भर दिवसा दरोडा, 26 लाख रुपये ठेवलेली बॅग कारमधून पळवली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न. शिरोळच्या निमशीर गावातील घटना. शेतकऱ्याची 3 एकर शेती महामार्गात जात असल्यानं शेतकरी संतप्त. नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग, त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नाशिककरांना काहीसा दिलासा. अमरावतीच्या अचलपूर शहरात तुफान पाऊस. पावसामुळे अचलपूरमधला मुख्य रस्ता जलमय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. सावळद, बारा, ढाबा सर्कलमध्ये नदी नाल्यांना पूर आला, तर संभाजीनगर शहरातही पाऊस. वाशिमच्या काकडदाती गाव परिसरात मुसळधार पाऊस. शेतीला तलावाचं स्वरूप. खरीपाची पेरणी केलेलं बियाणं पावसात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. जालन्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामाला वेग. पटियालामध्ये झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये पुण्याच्या कादंबरी राऊतनं स्ट्रॉंग वुमन किताब पटकावला. एका सुवर्ण पदकासह 4 पदकांची कमाई केली. भारताचे पहिले ऑलिम्पिक विजेते खाशाबा जाधव यांच्या तैलचित्राचं पुण्यात अनावरण. ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधून पुण्याचे शिवछत्रपती क्रीडा नागरिक कार्यक्रम संपन्न. दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांचं संसदेच्या पायऱ्यांवर फोटो सेशन. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भेट. यापुढे दिल्लीतील वास्तव्यासाठी महाराष्ट्र सदनातच राहण्याचा कंगनाचा विचार, सूत्रांची माहिती. अभिनेत्री खासदार कंगना रनौतनं मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला. महाराष्ट्रात फोनाफोनी, पण नियमानुसार सूट मिळाला नाही तर मुख्यमंत्र्यांचा सूट दिला जाणार नाही. महाराष्ट्र सदनाकडून स्पष्टीकरण. महाराष्ट्र सदनातली मुख्यमंत्र्यांसाठीची राखीव खोली कंगनानं मागितली. महाराष्ट्र सदनातल्या इतर खोल्या छोट्या असल्यानं कंगनाची मागणी. सिंधुदुर्गामध्ये ख्रिस्ती बांधवांकडून सांजुआव हा ख्रिस्ती सण साजरा. डोक्याला काटेरी वेलीचं मुकुट, गळ्यामध्ये घुमट आणि डबे अशा पेहरावात सण साजरा. ख्रिस्ती समाजामध्ये उत्साहाचं वातावरण. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात निर्णय. अरविंद केजरीवाल यांना जेल की बेल, दिल्ली उच्च न्यायालय आज फैसला करणार. अबुधाबीमध्ये 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी. भारतीय राजदूत संजय सुधीर यांच्या समवेत अबुधाबी इथं योग दिन सोहळ्याचं नेतृत्व केलं. युनेस्कोनं उत्तर केरळमधील कोझिकोडला भारतातील पहिल्या साहित्य शहर म्हणून घोषित केलं. ऑक्टोबर 2023 मध्ये कोझिकोडच्या युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या साहित्य श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलं होतं. सिंधू पाणी कराराअंतर्गत पाकिस्तानी शिष्टमंडळ जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली. पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूतल्या हॉटेलमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 1947 मध्ये सुरू झालेला ऐतिहासिक ब्रिटानिया इंडस्ट्रीज आता बंद होणार. ब्रिटानियाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी VRS घेतली आहे. दक्षिण कोरियामध्ये लिथियम बॅटरी उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण आग. या आगीमध्ये 20 जणांचा मृत्यू. स्पेसएक्स आणि टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क 12व्या मुलाचे वडील बनले. माहितीनुसार न्यूरालिंक मॅनेजर शिवॉक गिलिस यांच्यापासून या मुलाचा जन्म झाल्याची माहिती. 2020 विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव. अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराचा मारा प्रभावी. 2020 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडशी सामना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.